चला बघा, लेक्चर नंबर 5 आणि आपण टॉपिक डिस्कस करत होतो ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ओके, आणि याच्यामध्ये जो आपला फर्स्ट टॉपिक डिस्कस झाला त्याच्यावरती बेस क्वेश्चन्स. या फर्स्ट टॉपिकमध्ये आपण काय काय डिस्कस केलं होतं? फर्स्ट टॉपिकमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑक्सिडेशन स्टेट, त्यानंतर आयोनायझेशन एन्थाल्पी, ॲटोमिक आणि आयोनिक रेडियस. तर हा बेसिक पार्ट आपण आतापर्यंत डिस्कस केलेला आहे. त्याच्यावरचे क्वेश्चन्स पाहू. फर्स्ट क्वेश्चन MST CET 2023 ला विचारलेला क्वेश्चन आहे. सांगा काय येणार आन्सर? व्हॉट इज द नंबर ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन ईच सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट? ट्रान्झिशन एलिमेंटच्या ज्या सिरीज आहेत, किती सिरीज आहेत? 4. कोणकोणत्या? 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज, 6D सिरीज, अशा 4 सिरीज आहेत. आणि या प्रत्येक सिरीजमध्ये किती एलिमेंट आहेत? तर जसं आपली पहिली सिरीज आहे 3D. आता जे 3D सिरीज आहे ते सुरू कुठे होते? स्कॅन्डियम 21 पासून है ना, आणि कुठपर्यंत आहे? झिंक 30 पर्यंत. मग आता 21 पासून 30 पर्यंत टोटल एलिमेंट्स किती झाले? 10. म्हणजे प्रत्येक सिरीज मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 10. हे 3D सिरीज. 4D सिरीज कुठं स्टार्ट होते सांगा? Y किती? 39. Y39 पासून CD 48 पर्यंत. हे पण किती एलिमेंट्स आहेत? 10. ओके, नंतर पुढची सिरीज आहे 5D सिरीज. 5D सिरीज कुठून सुरू होते? LA किती आहे? 57. पण इथं LAच्या नंतरचे 14 एलिमेंट कुठे आहेत? F ब्लॉक मध्ये है ना. मग इथं कोण येणार? डायरेक्ट HF, ज्याचा ॲटोमिक नंबर 72. आणि इथून पासून कुठपर्यंत? HG, आणि HG चा ॲटोमिक नंबर 80. ओके, म्हणजे LA 57 नंतर HF 72 पासून HG 80 पर्यंत टोटल एलिमेंट्स किती झाले? 10. त्याच्यानंतर आहे 6D सिरीज. आता 6D सिरीज मध्ये AC किती असते? 89. त्याच्यानंतर 90 पासून 103 पर्यंत F ब्लॉक मध्ये. म्हणजे इथं 104 येणार कोण? RF, रुदरफोर्डियम 104. आणि इथून पासून कुठपर्यंत? CN किती? 112 पर्यंत. हे पण किती एलिमेंट्स आहेत? 10. म्हणजे प्रत्येक सिरीज मधले जर एलिमेंट मोजले तुम्ही तर किती भरतील? 10. ठीक आहे, म्हणून तुमचा आन्सर B करेक्ट आहे. नेक्स्ट सांग. नेक्स्ट, व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट? ट्रान्झिशन एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जनरल म्हणजे आपण त्याच्यामध्ये NS आणि NP ND असं काहीतरी म्हणू जनरल मध्ये है ना. तर याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर जनरल वालं तर काय असते? N-1 D व्हॅलन्स शेलचं आहे ना, N-1 D आणि NS. आता N-1 D आहे तर D मध्ये 1 पासून 10 पर्यंत आणि NS मध्ये 1 किंवा 2. हे असं तुमचं कॉन्फिगरेशन असते. मग असा देल आहे का तुम्हाला? पा कोणता आहे? B. N-1 काय तिथं मिस्टेक आहे थोडी, हा N नाही पाहिजे ना. N-1 D 1 पासून 10 पर्यंत आणि NS 1 किंवा 2. तर हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बरोबर आहे का? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ब्लॉक एलिमेंट फ्रॉम फॉलोइंग आर नोन ॲज ट्रान्झिशन एलिमेंट? कोणत्या ब्लॉकचे ट्रान्झिशन आहेत? D ब्लॉक. 65 क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द पोझिशन ऑफ टिटॅनियम? व्हॉट इज द पोझिशन ऑफ टिटॅनियम इन मॉडर्न पिरियडिक टेबल? टिटॅनियमची पोझिशन काय? तर टिटॅनियमचा ॲटोमिक नंबर किती असते? टिटॅनियमचा ॲटोमिक नंबर आहे 22. आता याची पोझिशन कशी काढायची ते शिकवतो. तसं मी तुम्हाला 11th क्लासमध्ये पिरियडिक टेबलमध्ये शिकवलेलं आहे. पोझिशन कशी काढतात तर परत एकदा सांगतो. उद्या कामात पडला तर पडला टेस्टमध्ये, आहे की नाही? हां, तर टिटॅनियम ॲटोमिक नंबर 22. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर पहिले 1s, नंतर 2s 2p, नंतर 3s 3p, नंतर 4s 3d. आता याच्यात इलेक्ट्रॉन्स भरले तर 2 2 4 6 10 2 12 6 18 2 20 आणि 2 22. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं गेला? D मध्ये. म्हणजे हा कोणत्या ब्लॉकचा आहे? D ब्लॉक. शेवटचा इलेक्ट्रॉन D मध्ये गेला म्हणून हा कोणत्या ब्लॉकचा आहे? D ब्लॉकचा. क्लिअर इथपर्यंत? नो प्रॉब्लेम. ठीक आहे. नंतर आता आपल्याला काय बघायची? याची हायेस्ट शेल कोणती आहे? हायेस्ट शेल कोणती आहे याची? पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल आणि चौथी. तर जास्तीत जास्त शेल नंबर किती आहे? 4.
तर हायेस्ट 4 आहे, म्हणजे याचा जो पिरियड नंबर आहे तो किती आहे 4, याचा पिरियड नंबर 4. आणि ग्रुप कसा काढतात याच्यासाठी, तर याच्यासाठी जर ग्रुप काढायचा असेल तर हा जो पिरियड असते शेवटचा म्हणजे चौथी शेल आहे हा आणि याच्या पुढचा बघायचा, याच्यात किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 आणि 2, तर याचा जो ग्रुप नंबर आहे तो ग्रुप नंबर कसा काढणार 2 अधिक 2 किती झाले 4, हा असते ग्रुप नंबर. डी ब्लॉक साठी अशा पद्धतीने आपण ग्रुप नंबर फाइंड आउट करतो. ग्रुप काढायची टेक्निक वेगवेगळी आहे वेगवेगळ्या ब्लॉक साठी. ठीक आहे, मी तुम्हाला डी साठी अशी सांगितली होती NS आणि N-1 डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते मोजायचे आणि त्याच्यावरून काय काढायचा ग्रुप नंबर. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय असेल तुमचा ग्रुप 4 आणि पिरियड 4 म्हणजे ऑप्शन सी. ठीक आहे, नेक्स्ट. व्हॉट इज द पोझिशन ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक इन लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत कोणती पोझिशन आहे, यांची पोझिशन स्कॅन्डियम झिंक म्हणजे कुठं आले हे स्कॅन्डियम कुठं आहे, स्कॅन्डियम 21 पासून कुठपर्यंत झिंक 30 पर्यंत. तर यांचा ग्रुप डी ब्लॉकची सुरुवात कुठून होते ग्रुप नंबर 3 पासून आणि एंड कुठं होते ग्रुप नंबर 12 पर्यंत. म्हणजे हे ग्रुप नंबर 3 पासून ग्रुप नंबर 12 पर्यंत आहेत. मग 3 to 12 दोन ऑप्शन आहेत बरोबर. म्हणजे तुमचा कोणता आन्सर कटलं, ऑप्शन सी कटला, ऑप्शन ए कटला. आता पाहिजे आपल्याला पिरियड, तर हे कोणत्या पिरियडचे आहेत 4th पिरियडचे आहेत. तर हा जो पिरियड आहे यांचा पिरियड कोणता असते चौथा, ग्रुप 3 पासून ग्रुप 12 पर्यंत. मग पिरियड चौथा कोणत्या ऑप्शन मध्ये आहे इथंच आहे, म्हणजे डी बी कटला. उत्तर कोणतं करेक्ट आहे बी. समजलं, पिरियड नंबर चौथा असते यांचा. पिरियड नंबर 4 पासून डी ब्लॉक सुरू होते. ओके, नेक्स्ट. व्हॉट इज द पोझिशन ऑफ कॉपर इन लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. आता कॉपरची पोझिशन पाहिजे, मग आपल्याला पिरियड आणि ग्रुप पाहिजे त्याचा. मग सर्वात आधी कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती आहे, कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29. आणि जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर पहिले किंवा शॉर्टवालाच काढणं. आता शॉर्टवाला काय असते आर्गॉन, नंतर 4s आणि 3d. तर हे एक्सेप्शन आहे, एक्सेप्शन आहे म्हणजे याच्या 4s मध्ये 1, 18 आणि 1 19 आणि 10 29. तर याचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला सांगा, शेवटचा इलेक्ट्रॉन डी मध्ये, म्हणजे हा कोणत्या ब्लॉकचा आहे डी ब्लॉकचा, हे आपल्याला माहित झालं. नंतर हायेस्ट शेल कोणती आहे, हायेस्ट शेल कोणती आहे चौथी, म्हणजे याचा पिरियड कोणता आहे चौथा. तर पिरियड नंबर 4. आणि ग्रुप कसा काढायचा याच्यामधले इलेक्ट्रॉन्स. तर ग्रुप किती आला, किती इलेक्ट्रॉन आहेत 1 आणि 10 किती आहेत 11, म्हणजे याचा ग्रुप किती आहे 11. पावर ऑप्शन कोणता आहे ग्रुप 11 बी, ग्रुप 11 आणि पिरियड 4, ग्रुप 11 आणि पिरियड 4. म्हणजे असे पोझिशन वाले क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, नेक्स्ट. Which among the following element possesses one electron in 4s orbital in observed electronic configuration. Observed electronic configuration मध्ये कोणाच्या 4s मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, कोणाच्या कॉपरच्या, कोणाच्या कॉपर, कारण कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 4s 3d. तर याच्यात 1 आणि याच्यात 10. तर याच्या 4s मध्ये किती आहे 1 आहे, 4s मध्ये 1. नेक्स्ट. आयडेंटिफाय द एलिमेंट ऑफ इट्स एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज धिस. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, सांगा एलिमेंट कोण आहे. सोपं एकदम. काय काम करायचं, ॲटॉमिक नंबर बघायचा किती आहे, है ना. किती आहे ॲटॉमिक नंबर सांगा. आर्गॉन किती असते 18, त्याच्या पुढे 10 दिला आहेत, परत 2 दिला आहेत बरोबर. टोटल किती झाले 30. आणि ॲटॉमिक नंबर 30 कोणाचा असते झिंकचा. बस झाला, सिंपल क्वेश्चन. इलेक्ट्रॉन मोजायचे, आर्गॉनचे 18, डी मध्ये 10, यस मध्ये 2, टोटल किती झाले 30. आणि 30 म्हणजे कोण आहे झिंक. सिंपल. ठीक आहे, नेक्स्ट. Which among the following element has completely filled 4d orbital. कोणाचं 4d completely filled आहे, 3d नाही विचारलं, 3d नाही विचारलं, काय विचारलं 4d. मग आता 4d आहे म्हणजे 4d सिरीज आहे, आणि 4d सिरीज मध्ये कम्प्लिटली फिल्ड 4d वाले किती होते, कम्प्लिटली फिल्ड 4d वाले. काय ट्रिक आहे याची, याची ट्रिक काय, यारी जरा निभाना मौत तक रुकावट राह पडे आग में कूद. याच्यात 3 जण आहेत है ना. 4d फिल्ड असणारे किती जण आहेत, कम्प्लिटली फिल्ड असणारे 3 आहेत. कोण कोण आहे, एक आहे पॅलेडियम है ना,
नंतर आहे सिल्वर आणि नंतर आहे सीडी. हे तिघ जण आहेत, यांचं 4D कम्प्लिटली फिल्ड असते. याचा ॲटॉमिक नंबर 48, याचा 47 आणि याचा 46. जर यांचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर इथं कोण येते? क्रिप्टॉन आहे ना. 4D मध्ये क्रिप्टॉन येत असते. 4D मध्ये काय येत असते? क्रिप्टॉन. 4D मध्ये क्रिप्टॉन. नंतर आपण काय सांगितलं होतं? नंतर इथं काय येणार? तिथं काय होतं? 4s 3D. तर याच्यात एकनं वाढेल म्हणजे याच्यात काय येणार? 5s 4D. याच्यात काय येते? 5s 4D. 5s 4D. आणि इलेक्ट्रॉन्स जर भरायचे असले है ना, इलेक्ट्रॉन जर भरायचे असले तर कसे भरणार? क्रिप्टॉन म्हणजे किती? 36. 36 आणि 2 38. 38 आणि 10 48. म्हणजे याच्या डी मध्ये 10 आहेत. बरोबर. इकडे हे एक्सेप्शन आहे है ना. तर हे 36 आणि 1 37. 37 आणि 10 47. म्हणजे याच्या पण डी मध्ये किती आहेत? 10. याच्या पण डी मध्ये 10. नंतर हे पण एक्सेप्शन आहे पॅलेडियम. याच्या 5s मध्ये 0 आणि ns मध्ये 0 असणार. हा एकच आहे डी ब्लॉक मध्ये. बरोबर. म्हणजे हे 36 0 म्हणजे 36 आणि 10 किती झाले? 46. म्हणजे 4D कम्प्लिटली फिल्ड असणारे किती जण आहेत? 3 जण. त्यातला याच्यात कोण दिलाय? हा 2 आहेत. कोण कोण आहे? एक सीडी आहे आणि एक कोण आहे? एजी आहे. म्हणजे क्वेश्चन मध्ये काहीतरी गडबड आहे. बरोबर ना. एक तर त्यांना द्या लागत होतं की एक्सपेक्टेड मध्ये कोणाच्या आहेत है ना. एक तर क्वेश्चन मध्ये काय पाहिजे होतं? विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट हॅज कम्प्लिटली फिल्ड 4D ऑर्बिटल इन एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि एक्सपेक्टेड म्हटलं असतं तर कोणतं उत्तर असतं तुमचं? एक्सपेक्टेड असतं तर कोणतं असतं? सीडी ना. एक्सपेक्टेड असतं तर सीडी. असं करायला पाहिजे होतं त्यांना, पूर्ण सांगायला पाहिजे. आता त्यांना सांगेल नाही त्यामुळे गडबड आहे. मग आता मोर करेक्ट आन्सर कडे जायचं. मग आता मोर करेक्ट आपल्याला असं अज्युम करायला लागेल की बा हे एक्सपेक्टेड विचारायला आहे म्हणून. कारण काही इलाज आहे का त्याला? काही इलाज काही नाही आहे. मग तुम्हाला असं कन्सिडर करायला लागेल आता की यांना काय विचारायला आहे? एक्सपेक्टेड आहे ना. आणि एक्सपेक्टेड जर कन्सिडर, हे सगळे कोणते आहेत? ऑब्झर्ड आहे ना. हे कोणतं आहे? हे ऑब्झर्ड आहे. हे बी काय आहे? ऑब्झर्ड. आणि हे ऑब्झर्ड बी आहे आणि एक्सपेक्टेड बी आहे. दोन्ही आहे ना. हे दिसलं बी हेच आणि एक्सपेक्ट बी हेच होतं. बरोबर. त्यामुळे मग आता आपण मोर करेक्ट कडे जाऊ. मोर करेक्ट कोणता आहे मग यातलं? आता क्वेश्चन चुकी जावत आहे काय होतं ते आपल्याला माहित नाही. मग आपण आता तसे तर उत्तर 2 आहेत, पण जर करायचाच असला टिक तर कोणता टिक करसाल? सीडी वाला. तर याला आपण कशाकडे जाऊ? मोर करेक्ट. मोर करेक्ट कडे कोण येणार? सीडी. आता लिहून दिलं मी इथं. आता काही असो त्याचा. ओके. समजलं ना मला काय सांगायचं आहे तर? ओके. नेक्स्ट. आयडेंटिफाय द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट एलिमेंट ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. पहिल्या ट्रान्झिशन सिरीजचा पहिला एलिमेंट कोण आहे? पहिल्या ट्रान्झिशन एलिमेंटचा पहिला एलिमेंट स्कॅन्डियम. आणि स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिजे. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन 4s 3D किती होणार? 18 2 20 आणि 1 21 झालं. तर मग चुकेला आहे ते, प्रिंट मिस्टेक आहे ना. काय पाहिजे आपल्याला? पहा आता कुठे होते मॅच, तर इथं होते मॅच. म्हणजे हा कोण पाहिजे? आर्गॉन. काय पाहिजे? हा आर्गॉन. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन बी. क्लिअर. आर्गॉन लागेल ना. 3D मध्ये 1 आणि 4s मध्ये 2. काही ना टाइप रायटरची मिस्टेक आहे ना. म्हणजे अमित सर. नेक्स्ट पुढे. व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ फोर्थ ट्रान्झिशन सिरीज? कोणती ट्रान्झिशन सिरीज? फोर्थ. मग फोर्थ साठी कोण येते? चारही पण लक्षात घ्यायचे सगळ्यात आधी आहे ना. जरी त्यानं एक विचारला, आपण अभ्यास करता वेळेस चारीचा केला. मग आता जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर पहिल्या सिरीज साठी फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आता यांना जर आपण ऑब्झर्व केलं तर फर्स्ट मध्ये कोण येते? आर्गॉन. सेकंड मध्ये कोण येते? क्रिप्टॉन. थर्ड मध्ये कोण येते? झेनॉन. आणि फोर्थ मध्ये कोण येते? रेडॉन. बरोबर आहे का? अरे असंच होतं ना. नंतर इथं कोण येते? 4s 3D. इथं कोण येते? 5s 4D. आणि इथं थोडं चेंज होणार आता. आता 5s झाल्यावर कोण येते? अरे कोण येते रे?
6s येते ना. हा, मग इथं कोण येते 6s. नंतर कोण येते 5d आणि 4f. 4f येत असते ना. मग आधी कोण आहे 4f आधी आहे का 4f नंतर 5d असं असते का. नंतर हा 7s. मग हा 4f झाला. इथं काय असते 5f आणि इथं काय असते 5d. अरे हे डी ब्लॉकचे आहेत तर शेवटचा सॉरी हा एक एक न वाढवा. काय येणार हा 6d वाढवा लागेल ना एक एक न. आणि शेवटचा इलेक्ट्रॉन डी मध्ये जाणार म्हणजे डी वाले शेवटी येतील. बरोबर. मग अशा पद्धतीनं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता काढायचं आहे. काय करसाल मग भरा इलेक्ट्रॉन्स. तर पहिल्याचं जनरल काय असते सांगा. इथं यस मध्ये 1 किंवा 2 आणि डी मध्ये 1 ते 10. दुसऱ्यासाठी काय असते 0 ते 2 आणि इथं 1 ते 10. म्हणजे डी मध्ये 1 ते 10 फिक्स आहे. डी मध्ये 1 ते 10 आणि एफ मध्ये किती असतात 14. एफ मध्ये 14 आणि इथं 6s मध्ये 2 आणि इथं 7s मध्ये 2. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. लर्न करावं लागेल. ओके. मग आता पहा बरं कोणता ऑप्शन आहे. तर आपल्याला चौथ्याचा पाहिजे. मग चौथ्याचा पाहिजे आपल्याला आर्यन. 6d मध्ये 1 ते 10 आणि 7s मध्ये 2. तर ऑप्शन ए. तसा त्यानं 5fp द्यायला पाहिजे होता. अरे द्यायला पाहिजे होता ना कारण तो बी आहेच तिथं. ओके. मग आता मोर करेक्ट कोणता आहे ए. क्लिअर समजून राहिलं. जे काही मी शिकवलं त्याच्यावर बेसिस क्वेश्चन आहेत. वेगळं काही नाही आहे ना. व्यवस्थित फक्त पाहा लागेल. आणि मी सगळे क्वेश्चन तुम्हाला लिंक करून देऊ राहिलो. त्याच्याशी रिलेटेड बॅकग्राऊंड बी सांगू राहिलो. म्हणजे दुसरा क्वेश्चन आला तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. Identify the element if observed and expected electronic configuration remains same. कोण आहे हा. अरे नीरा पांचट क्वेश्चन. आर्गॉन 18 डी मध्ये 1 आणि एस मध्ये 2 किती झाले 21 आणि 21 म्हणजे स्कॅन्डियम. ऑप्शन ए. सिंपल. ओके. नेक्स्ट. What is the position of element in modern periodic table if its outer electronic configuration is this? याची पोझिशन काय आहे पहिले शोधा बरं. हा कोण आहे तो 3d10 आणि 4s2. 3d10 आणि 4s2. मग सगळ्यात पहिले तुमच्या लक्षात हे आलं पाहिजे की 3d च्या आधी कोण असते 4s आणि 4s मध्ये 2 आहेत. 3d मध्ये 10 आहेत. शेवटचा इलेक्ट्रॉन डी मध्ये जाते म्हणजे हा कोणत्या ब्लॉकचा आहे डी ब्लॉकचा. आणि हायेस्ट शेल चौथी आहे म्हणजे पिरियड कोणता आहे पिरियड कोणता आहे चौथा. आणि डी ब्लॉक असेल तर ग्रुप कसा काढतात डी ब्लॉक साठी ग्रुप कसा काढतात. हेच एस आणि 4s आणि 3d मधल्या इलेक्ट्रॉनची सम म्हणजे 2 आणि 10 किती झाला ग्रुप 12. पहा बरं मग ग्रुप 12 पिरियड 4 कोणता आहे ऑप्शन डी. ग्रुप 12 पिरियड 4. सिंपल क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट. Which among the following pair of element is not regarded as transition element? कोणते ट्रान्झिशन एलिमेंट नाही आहेत. कोणते नाही आहेत सांगा. ट्रान्झिशन एलिमेंट कोणते नाही आहेत लिहून दिले होते Zn CD आणि Hg. अरे यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात का नाही. मग कोणता ऑप्शन आहे Zn Hg CD. कोणता आहे सी Zn आणि Hg. बरोबर ना. असं पटकन क्लिक झालं पाहिजे की आपण जे काही सांगेल त्याला एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करायचं. जे जे मी सांगेल आहे ते जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर हे क्वेश्चन एकदम पांचट वाटतील. नेक्स्ट. Which of the following element on the basis of electronic configuration is not considered as transition element? Repeat. Cadmium. Not transition element. हाँ. बोलो. Which from following statement regarding element is not correct? कोणते एलिमेंट ट्रान्झिशन पाहिजे. हा मिसिंग आहे इथं. काय पाहिजे ट्रान्झिशन. कोणतं सेंटेन्स करेक्ट नाही आहे ट्रान्झिशन साठी. ट्रान्झिशन एलिमेंट साठी कोणतं करेक्ट नाही आहे बघा. दीज एक्झिबिट प्रॉपर्टीज बिटवीन एस अँड पी ब्लॉक. त्यांच्या प्रॉपर्टी एस आणि पी ब्लॉकच्या इंटरमिडिएट आहेत. बरोबर आहे ना कारण ते एस आणि पी च्या मध्ये आहेत म्हणजे प्रॉपर्टी बी त्यांच्या इंटरमिडिएट. हे तर करेक्ट आहे. आणि दीज फॉर्म कॅटायन विथ इनकम्प्लीट डी सबशेल. कॅटायन बनवतात डी इनकम्प्लीट असते त्याचं. अरे बरोबर आहे ना डी इनकम्प्लीट असते. कॅटायन बनवतात पॉझिटिव्ह +2 +3 +4 पाळतं ना आपण. हा 5d सिरीज कन्सिस्ट ऑफ ऑल एलिमेंट फ्रॉम लॅन्थॅनम टू मर्क्युरी ऑफ पिरियोडिक टेबल. 5d सिरीज मध्ये सगळे एलिमेंट आहेत म्हणते लॅन्थॅनम पासून मर्क्युरी पर्यंत नाही.
आहेत का सगळे? मधातले गायब आहेत की 14? ते कुठे आहेत? या ब्लॉक मध्ये. ते 5D सिरीज मध्ये आहे का? नाही. दीज आर अरेंज इन 4 डिफरंट सिरीज. 4 डिफरंट सिरीज असतात म्हणते ट्रान्झिशन. बरोबर आहे. मग चुकेल कोणता आहे? सी. चुकेल कोणता आहे? सी. पुरा थेरॉटिकल बेस्ड क्वेश्चन आहे तो, है ना. तुम्हाला बेसिक गोष्टी माहित असल्या तर सोपा आहे. आयडेंटिफाय द एलिमेंट इट एक्सपेक्टेड अँड ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर रिप्रेझेंटेड बाय. काहीच नाही, एकदम सोपा आहे. इलेक्ट्रॉन मोजायचे. मग इलेक्ट्रॉन मोजले तर आर्गॉन 18, टी मध्ये 4 आणि एस मध्ये 2. किती झाला? 24. आणि 24 म्हणजे कोण? क्रोमियम. खतम. ऑप्शन डी. एक त्याचं एक्सपेक्टेड आहे आणि हे त्याचं ऑब्झर्व्ड कॉन्फिगरेशन आहे. ओके. नेक्स्ट. What is the total number of electrons present in n-1d and ns orbital of an element present in 8th group and 4th period? 8व्या ग्रुप मध्ये आहे म्हणजे उत्तर 8 आहे. अरे बरोबर ना. जर तो 8व्या डी ब्लॉकचा आहे तो, कारण त्यानं 8वा ग्रुप आणि 4th पिरियड म्हटलं आणि त्यानं विचारले कशातले n-1d आणि ns. आता n-1d आणि ns मधले इलेक्ट्रॉन म्हणजेच काय असते? ग्रुप नंबर. अरे म्हणजेच काय असते? ग्रुप नंबर. मग आता याचा ग्रुप नंबर किती आहे? 8. म्हणजे झालं तुमचं उत्तर काय आहे? 8. म्हणजे ऑप्शन सी. आपण आतापर्यंत हेच करू राहिलो की नाही, एनएस आणि एनडी मधले इलेक्ट्रॉन मोजू राहिलो आणि ते जे आहे तोच काय असते? ग्रुप नंबर. मग यानं ग्रुप नंबर दिला म्हणजे त्यातले इलेक्ट्रॉन किती आहेत? 8 आहेत. डोकं लावायचं काम नाही. नेक्स्ट. आयडेंटिफाय द एलिमेंट इफ इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज धिस. कोण आहे हा? झिंक. 18, 10 आणि 2. रिपीट झाला तो 30 आणि 30 म्हणजे झिंक. 30 म्हणजे झिंक. फक्त मग ऑप्शन ए होता, आता ऑप्शन डी आहे. अरे बरोबर ना. मग ऑप्शन ए होता, आता ऑप्शन डी आहे. बाकी क्वेश्चन तोच. आयडेंटिफाय द एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग हॅव्हिंग ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज धिस. ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे? झिंक. यस मध्ये 2, डी मध्ये 10. तोच क्वेश्चन फक्त वेगवेगळ्या प्रकारे विचारू राहिले म्हणजे ऑप्शन ए. नेक्स्ट. विच एलिमेंट फ्रॉम फॉलोइंग एक्झिबिट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +2 ओनली. झिंकचाच मोसम आहे सगळा, आहे की नाही. सगळे क्वेश्चन झिंकचेच आहेत. +2 ऑक्सिडेशन स्टेट फक्त कोण दाखवते? झिंक. बाकीचे तर व्हेरिएबल दाखवतात ना. झिंकच एकटा असा आहे जो +2 दाखवते. का? कारण झिंकचा ॲटॉमिक नंबर 30. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन 3d आणि 4s. आर्गॉन 18, 2 20 आणि 10 30. तर याचं जर डी ऑर्बिटल बघितलं तर डी ऑर्बिटल असतात किती? 5. एस ऑर्बिटल 1. आता याच्यात जर इलेक्ट्रॉन्स भरले है ना, तर एस मध्ये 10 पहिले सिंगल सिंगल, सॉरी हा, डी मध्ये 10 पहिले सिंगल 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 है ना, नंतर पेअर. किती झाले? 10. याच्यात 2. तर हे तर सगळे पेअर्ड आहे. डी मधले पेअर्ड करत नाही लॉस, फक्त हेच करेल. म्हणजे काय दाखवेल तो? +2 ओनली, है ना. तो ओनली +2 वाला कोण असते? झिंक. ओनली +2 वाला कोण आहे? झिंक. ओके. नेक्स्ट. व्हॉट आर द डिफरंट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिटेड बाय स्कॅन्डियम. स्कॅन्डियम कोणकोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवते? स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन 4s 3d. बरोबर का. आता इलेक्ट्रॉन भरा तर आर्गॉन 18, 2 20 आणि 1 21. सगळ्यात पहिले कुठचे लॉस करेल हे लिहिता वेळेस उलट लिहा लागते ना रे. पहिले काय लिहा लागते? 3d आणि नंतर काय लिहा लागते? 4s. आता इलेक्ट्रॉन भरा. यस मध्ये 2, 18 आणि 2 20 आणि 1 21. बरोबर आहे का? हा. आणि यस ऑर्बिटल 1 आणि डी ऑर्बिटल 5. डी ऑर्बिटल 5. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन जर भरले, इलेक्ट्रॉन भरले तर याच्यात 2 आणि याच्यात किती आहे? 1. मग यातले दिले तर 2 दिल, काय दाखवेल? +2. आणि त्याच्यासोबत यातला 1 दिला अजून तर +3. म्हणजे स्कॅन्डियम काय दाखवते? +2 आणि +3. स्कॅन्डियम काय दाखवते? +2 आणि +3. म्हणजे कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन डी. स्कॅन्डियम कोणती दाखवते? +2 आणि +3. Which element from following exhibit various oxidation state from +2 to +7? +2 to +7 manganese. +2 to +7 manganese. मॅग्नीजचा ॲटॉमिक नंबर 25. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन 3d आणि 4s. आता इलेक्ट्रॉन भरा.
आर्गॉन 18, 2 20 आणि 5 25. यस ऑर्बिटल किती असते 1. डी ऑर्बिटल किती असतात डी ऑर्बिटल 5. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन भरा. इलेक्ट्रॉन भरले तर इथं सिंगल 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 किती झाले 5. याच्यात किती आहे 2. मग आता हा कोणते लॉस करेल शेवटच्या यातले. तर यातले 2 लॉस केले तर +2. त्याच्यासोबत इकडचे अनपेअर्ड ते 2. हा एक केला तर 3 +3 +4 +5 +6 आणि +7. म्हणजे +2 पासून +7 पर्यंत सगळ्या ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवते मॅग्नीज. खतम. ठीक आहे. तर उत्तर सी. नेक्स्ट. विच फ्रॉम फॉलोइंग एलिमेंट इज मोस्ट स्टेबल इन +3 स्टेट. +3 मध्ये सर्वात जास्त स्टेबल कोण आहे स्कॅन्डियम. का. कारण स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 3D आणि 4s. आता जर तुम्ही याच्यात इलेक्ट्रॉन्स भरले तर आर्गॉन 18, 2 20 आणि 1 21. आता आपल्याला पाहिजे स्कॅन्डियम +3. स्कॅन्डियम +3 चा अर्थ काय. तो 3 इलेक्ट्रॉन काय करणार आहे लॉस करणार आहे. और 3 प्लस आहे म्हणून 3 इलेक्ट्रॉन लॉस करेल. आणि 3 जर लॉस केले त्यानं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 3D आणि 4s. 3 लॉस केले तर इथचे 2 इथं 0 राहिला आणि इथचा 1 इथं पण किती राहिला 0. समजलं. म्हणजे स्कॅन्डियमनं कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलं आर्गॉन. म्हणजे नोबल गॅस कॉन्फिगरेशन शो करू राहिला. आणि नोबल गॅस कॉन्फिगरेशन म्हणजे स्टेबल कॉन्फिगरेशन. म्हणून +3 मध्ये सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे स्कॅन्डियम. बिकॉज स्कॅन्डियम ॲक्वायर्स नोबल गॅस कॉन्फिगरेशन. कारण त्यानं नोबल गॅसचं कॉन्फिगरेशन ॲक्वायर केलं आणि म्हणून स्टेबल मोस्ट स्टेबल. ठीक आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन डायव्हॅलंट कॅटायन ऑफ ॲटॉमिक नंबर 25. ॲटॉमिक नंबर किती आहे 25 आणि त्याचं डायव्हॅलंट कॅटायन आणि त्याच्यात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत. आता ॲटॉमिक नंबर 25 आहे म्हणजे कोण आहे मॅग्नीज. ॲटॉमिक नंबर 25 मॅग्नीज. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं आर्गॉन 4s 3D. तर इथं 2 आणि इथं 5. आता त्यानं डायव्हॅलंट सांगितलं म्हणजे व्हॅलन्सी 2. मग हा 2 प्लस व्हॅलन्सी 2 आहे म्हणून 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन लॉस करा. आता 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर कुठून करणार 4s मधून. मग 4s मध्ये किती झाले 0 आणि 3D मध्ये किती आहे 5. मग आता 4s तर 0च आहे आणि डी ऑर्बिटल किती असतात डी ऑर्बिटल असतात 5. मग आता डी ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन भरा. कसे भरसाल सिंगल 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 सिंगल. किती झाले 5. म्हणजे इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत 5. 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे ऑप्शन सी. त्यांना तेच विचारलं ना अनपेअर्ड किती आहेत. क्वेश्चन मध्ये काय विचारलं त्यांना डायव्हॅलंट कॅटायन मध्ये ज्याचा ॲटॉमिक नंबर 25 आहे. कॅटायन म्हटलं म्हणून प्लस घेतला. ठीक आहे. Which among the following statement about common properties of D block element not true. D block च्या प्रॉपर्टी विषयी कोणतं ट्रू नाही आहे. पहिलं पहा these are lustrous and shining. आता मला सांगा डी ब्लॉकचे एलिमेंट काय आहे मेटल आणि मेटल शायनिंग लश्चरस असतात म्हणजे हे तर बरोबर आहे की नाही. मेटल लश्चर दाखवतात ना. हा. त्यानंतर दे हॅव हाय टेन्साईल स्ट्रेंथ. त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ हाय आहे. ओके. टेन्साईल स्ट्रेंथ काय त्यांची हाय. करेक्ट आहे. मेटल्स आहेत. ओके. त्यानंतर दे आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात आणि ते डी ब्लॉकचे एलिमेंट आहेत म्हणजे मेटल्स आहेत इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत. करेक्ट आहे. दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता मला सांगा ते मेटल आहेत आणि हा म्हणते बॅड कंडक्टर आहे म्हणजे हा चुकीचं सांगू राहिला की नाही. हा. मग आपल्याला विचारलं काय क्वेश्चन मध्ये चुकीचं. पण चुकीचं कोणतं आहे डी. चुकीचं कोणतं आहे डी. विच एलिमेंट फ्रॉम फॉलोइंग इज अ सॉफ्ट एलिमेंट. सॉफ्ट एलिमेंट कोणकोणते सांगितले होते Zn Hg आणि Cd. सॉफ्ट एलिमेंट मध्ये होते ना Zn Hg Cd. त्यातला कोण दिलाय Zn. पाठ पाहिजे असं आहे की नाही. सॉफ्ट एलिमेंट कोणते होते Zn Hg Cd. विच एलिमेंट फ्रॉम 3D ट्रान्झिशन सिरीज
है ना. ॲट द टॉप हॅव्हिंग द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट व्हेन अ ग्राफ ऑफ ॲटॉमिक नंबर अँड देअर मेल्टिंग पॉइंट इज प्लॉटेड. काय विचारलं त्यानं, विच एलिमेंट फ्रॉम 3D ट्रान्झिशन सिरीज, 3D ट्रान्झिशन सिरीज मधला एलिमेंट ॲट द टॉप ज्याचा हायेस्ट मेल्टिंग पॉइंट आहे. 3D ट्रान्झिशन सिरीज मध्ये सगळ्यात वर कोण होता, असा ग्राफ बघितला होता, सडन ड्रॉप झाला होता. अरे असं काहीतरी होता की नाही ग्राफ. तर इथं टॉप वरती कोण होता, क्रोमियम. अरे टॉप वरती कोण होता, क्रोमियम, म्हणजे ऑप्शन बी. आणि सडन ड्रॉप कोणासाठी झालता, मॅग्नीस साठी. सांगितलं होतं ना, मॅग्नीस साठी सडन ड्रॉप झालता आणि टॉप वरती कोण होता, क्रोमियम. असा ग्राफ पाहिला होता की नाही आपण. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय येणार तुमचं, क्रोमियम. विच एलिमेंट फ्रॉम फॉलोइंग हॅज द लोवेस्ट व्होलॅटिलिटी. कोणाची व्होलॅटिलिटी कमी आहे. व्होलॅटिलिटी कमी आहे म्हणजे ज्याची लिक्विड मधून गॅस मध्ये जाण्याची इच्छा कमी आहे. मग लिक्विड मधून गॅस मध्ये जाण्याची इच्छा कोणाची कमी असेल, जो हार्ड असेल, है ना. आता इथं जर तुम्ही बघितले HgZnCd हे कसे आहेत, सॉफ्ट आहेत. सॉफ्ट आहेत तर यांची हाय व्होलॅटिलिटी आहे ना. मग लोवेस्ट व्होलॅटिलिटी कोणाची आहे, क्रोमियम, है ना. तर ZnCd आणि Hg हे कसे असतात, सॉफ्ट असतात. आणि हे सॉफ्ट असल्यामुळे यांची हाय व्होलॅटिलिटी, यांची व्होलॅटिलिटी काय आहे, हाय व्होलॅटिलिटी. ठीक आहे, ते सॉफ्ट असल्यामुळे त्यांची व्होलॅटिलिटी काय आहे, जास्त आहे. आणि कोणाची कमी आहे, मग क्रोमियम. समजलं. तर आपला जो फर्स्ट पार्ट होता इथं त्याचे MCQ आपण कंप्लीट केले. तर ठीक आहे ना. बाकी थेरॉटिकल पार्ट नेक्स्ट क्लासमध्ये, नंतर त्याचे MCQ. ओके.